पुण्यातल्या विधानसभेच्या जागावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपले। पुण्यातल्या 8 पैकी 5 जागांवर काँग्रेसचं नाव केलं। काँग्रेसच्या दावेदारानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मात्र तिळपापड झाला। पुण्यातल्या विधानसभेच्या जागा वाटपावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी जुंपले। पुण्यातल्या विधानसभेच्या 8 पैकी 5 जागांवर काँग्रेसनं दावा ठोकला। काँग्रेसच्या या दावेदारानं राष्ट्रवादी मात्र संतापला। पाहूयात या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरून मवियात जुंपली। पुण्यातल्या 8 पैकी 5 जागांवर काँग्रेसचा दावा। काँग्रेसच्या दावेदारीनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा तिळपापड। महाविकास आघाडीत काँग्रेसच्या विधानसभेच्या जागांवरील दावेदारीमुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या डोक्याला ताप झाला। पुण्यातल्या विधानसभेच्या जागांवरून आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। काँग्रेसनं पुण्यातील 5 मतदारसंघावर दावा ठोकलाय। कसबा, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि शिवाजीनगर हे 3 मतदारसंघ काँग्रेसचे आहेत। काँग्रेसला आता पर्वती आणि हडपसर मतदारसंघही हवेत। एकेकाळी पुणे हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता। लोकसभा निवडणुकीपासून जनाधार वाढल्यानं 5 जागा मिळाव्यात अशी अपेक्षा काँग्रेसनं व्यक्त केली। पर्वती मतदारसंघ, हडपसर मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेस पक्षाचा मतदार आहे, पारंपरिक काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ सुद्धा आहे आणि सक्षम उमेदवार आहे। दुर्भाग्यपूर्ण हे बोललं नाही पाहिजे, पण आज मित्र पक्षाकडे तिथं उमेदवार नाहीये, म्हणून ती जागा काँग्रेस पक्षाला दिली तर निश्चितच काँग्रेस पक्ष तिथं विजय असतो। काँग्रेसच्या या दावेदारीनं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मात्र संतापलाय। स्थानिक नेत्यांनी मागणी करून काहीही उपयोग नाही। राहुल गांधी, शरद पवार आणि खरगे या बैठकीत जागा वाटप ठरवतील असा टोला राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं लगावलाय। एक तर जागा वाटपाचा निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना नाही। हा अधिकार सर्वस्वी माननीय राहुलजी गांधी, त्याचबरोबर माननीय खरगे साहेब आणि माननीय उद्धवजी ठाकरे साहेब हे आदरणीय पवार साहेबांची चर्चा करूनच करतील। तो टप्पा अजून पूर्ण करायला आणखी 20-25 दिवस लागणार आहेत, पण याच्यामुळे आपली मनं दुरावतील, दुखावतील अशा प्रकारचं कुठले स्टेटमेंट छोटे किंवा मोठ्या नेत्यांनी करू नये। 5 जागा मागणाऱ्या काँग्रेसला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षही आपल्या सोबत आहे याचा बहुतेक विसर पडलाय। पुण्याच्या जागा वाटपावरून मोठा तंटा निर्माण होण्याची शक्यता आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।